पाणी प्या, दमलात ना, प्या ना. नाही अरे येऊ असं रे. कोण राजा. कोण राजा? मला बोलतो सगळे दागिने काढून घे. कोण कोण काढतो का? अरे कोण राजा पण? राजा माझा मित्र इन्स्पेक्टर आहे ना तो. काय झालं, मी लाईव्ह मध्ये गेलो ना तर त्यांनी बघितलं, मला बोलतो ते दागिने सगळे काढून घे. का तू सांग बघ, मी आहे ना. अरे डुकरा, त्याला कशाला दाखवलंस ते? तरी माझा चेहरा बघितला ना. तुला अक्कल नाही का? तुला अक्कल नाही का? मी एवढं बरोबर केलं, तुला कळत नाही का? अरे तुला फोनला पाहिजे, आपण बरोबर करून सगळं जमाव केला. तुला लाईव्ह केलं तुला काय तुला मीच माणसा डुकरा. नाही पण तू चोर नाही ना. मी चोर आहे. नाही चोर नाही मी. असं काय करतोस? ते बंद कर आधी. नको टेन्शन घेऊ तू. हा मी बघतो तू नको टेन्शन घेऊ. काय हॅलो, आय एम पाकिट मारन शुमन विचारे फ्रॉम जोगेश्वरी टेंबीपाडा. टाना ना 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 ना. झेपलं नाही मला. ऍक्च्युली गौरव मोरसाठी स्किट लिहिलं होतं, पण त्याला ते झेपलं नाही म्हणून माझ्याकडे आलं. नाही तर पाकिट मार कशाला बनेन ना मी. त्याला सकाळपासून एक बकरा मिळाला नाही. बकरा मिळाला पाहिजे, जाऊन झोपतो मोकळा असतं मस्तपैकी. हॅलो. अरे नाही रे. अरे अरे मला ऐक. अरे माणसा ऐक माझं, तू नको टेन्शन घेऊ. ऐक रे. नाही ऐक माझं, तू नको टेन्शन घेऊ. मी घेतो माझ्या दागिन्यांची काळजी. काय फालतूगिरी? मी काय पहिल्यांदा मुंबईला येतो कर रे. आवर यार नाही माझा रे. आयशा बकरा मागितला होता, अख्खं मटण स्वतः शिजून आलं इकडे. एक्सक्यूज मी. नाही अरुण कदम. ऍक्च्युली मी थोडस फॉरेनर सारखं दिसतो, पण मी मराठीच आहे. नाही मी असं म्हटलं एक्सक्यूज म्हणजे अहो ऐकलत का? आपलं नाव? मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी घेऊन थोड समज बोला तू. मी पॅडी कांबळे. पॅडी कांबळे. एवढंच नाव म्हणजे जाम आवडलं. म्हणजे करेक्ट आहे, छोटं नाव मस्त असतं. मला मी काय बोलतो, मुंबईला जाणारी गाडी इकडून सुटणार आहे का? आपण जरा लेट आहे. बरं तुम्ही पाणी प्या ना. पाणी नको पाणी नको. अरे बस नको पाणी. बरं तुम्ही कुठे चाललाय? मी हे दागिने सोन्याचे आहेत का हो? अरे बाला जवळ 40 तोळे रे सोना. काय बोलता? हे खऱ्या सोन्याचं दागिने आहेत? नाही 24 गाजराचं सोनं आहे. म्हणजे? अरे 24 कॅरेट. याच्यावर मी फक्त एवढंच करू शकतो. मी काय म्हणतो, तुम्हाला भीती नाही वाटत का हो? असं विनोद करतो म्हणून? तुम्हाला लाज वाटत नाही असं विचारलं नाही मी. तुम्हाला भीती नाही वाटत हे सगळं चोरी बिरी करतील कोणीतरी? अरे नाही, कोण चोरी करणार वाचाऱ्या? नाही सगळी जगात चांगली माणसं आहेत रे. बरोबर. म्हणजे आता तुम्ही कसं म्हणा अबऱ्या आपुलकीने विचारलं कसा आहे बालक काय, मला वाटत नाही. म्हणजे तू माणसाकडे बघून माझं सोनं चोरशील? नाही हो, म्हणजे तुमचं बरोबर आहे. खरं तुमचं म्हणणं. अरे मग जगात म्हणजे देव माणसाचं रे बाळा. म्हणजे कसं आहे, लोकांवरती विश्वास ठेवला ना तर आपलं कयच होत नाही. म्हणजे एकदम भलं होतं. मला पण कुठे चाललायस तू? मी मुंबईला चाललोय. खरं काही झालं? डॉक्टरला भेटायला. डॉक्टरला भेटेल? हो. काही झालं का आवर पण? मला फास्टोबोलिया नावाचा भयंकर रोग झालाय. डॉक्टर तू जिवंत राहणार, लवकर तू जातो डॉक्टरला भेटायला. हा बाला, पण कुठला रोग आहे आवरा? कोणचा रोग आहे? म्हणजे काय, ह्या रोगामध्ये अचानक माणूस फास्ट बोलायला लागतो. म्हणजे काय म्हणतो तू, कसं म्हणतो? काय कळलं? असंच होतं या रोगामध्ये. इतका फास्ट बोलतो की बोलता बोलता अटॅक येतून जीव जातो माणसाचा. काय बोलतो? असा रोग आहे? मला काय उपाय रे याच्यावर? माझ्या रोगाबद्दल काय सांगू? हा रोग बराच होऊ शकत नाही हो. ते बोलले तू जाणार आहेस आता. ते बोलले तू जाणार आहेस तर माझी एक शेवटची इच्छा आहे, तू पूर्ण कराल का हो? काय रे बालक काय? हे एवढे दागिने फक्त मी ज्वेलर्सच्या दुकानात बघितले तो. माझी इच्छा होती की मरायच्या आधी असं एकदा घालून बघावेत, म्हणजे कसं वाटतं मला कळलं. अरे नाही रे असं नाही. अरे हो नको रे वसरे, असं करू नको, रडू नको. मी आहे ना बरं, मी आहे. तू नको टेन्शन घे. काय करताय? मी नको टेन्शन घेऊ. हे बघ कुठली घातली ते कळतंय ना. एक मिनिट थांब. ये तू गा. काय म्हणता? ये तू घाल. ये घाल तू. ये सगळे तू घाल.
नको कशाला उगाच. नाही नाही, ऐक माझं तू बाला नको रडू, तुझा राहू दे, आजार नका काढू तुम्ही. आजार डेंजर आहे रे बाला. अहो नका काढू. ऐक माझं तू ते राहू दे कशाला काढताय तुम्ही. सगळे घाल तू. हे काय कशाला ठेवलं हातामध्ये. अच्छा विचारलं बाला, विचारलं. कशाला नको मला नको. नाही नाही नाही, अरे माझ्या लक्षात नाही आलं तुझा मी आजार काढतो मी काढतो. माझ्या लक्षातच नाही आलं तुझा आजार येऊ काय. बघू दे बघू दे. तुला बरं तुला बरं वाटतं ना रे. अंगठ्या काढ ना अंगठ्या. आमचं हे गाडी पण बरं वाटतं ना बाला तुला. बरं वाटतंय. म्हणजे श्रीमंत जायल्यासारखं वाटतं ना रे. हा हा, वाटतो का हो मी श्रीमंत झाला का वाटतो. म्हणजे श्रीमंत झालंच पण म्हणजे इतकं नाही श्रीमंत झालं. म्हणजे अरे बाला माझ्याकडे आता 25 लाख रुपये माझ्या बॅगेमध्ये, तुझ्याकडे आहेत किती 25 लाख. वाटतं का नाही मी श्रीमंत तुझ्या समोर. माझी अजून एक इच्छा होती हो. काय रे. म्हणजे खरं म्हणजे एवढे दागिने घालून सुद्धा मी श्रीमंत वाटत नाहीये. अरे मरायच्या आधी एकदा तरी त्याच्या पैसे बघायची इच्छा होती हो मला. बाला तुला पैसे बघायचे. अरे मी आहे तुझा भाव, मी भाव आहे तुझा. नाही, नको, पैसे नका देऊ. tension. नको, पैसे नका बरं, देऊ तुझा मला, नका आजार देऊ पैसे. मला माहिती आहे रे. नका देऊ पैसे मला. नको, ऐक बाल, हे नका पैसे देऊ, एकदा नको. तू बघ हे ऐक तू हे बघ पैसे बघू. बघ बघ पैसे तू आहे ना सगळे 25 लाख रुपये बाला. तुला आता बरं वाटतंय ना. हा. आता टेन्शन नाही ना तुला. हो. झालं बराच वेळ झालं रे. हो. आता मी गरीबासारखं दिसतोय. माझं ते सगळे चैन बिन सगळं नको नाही नाही असं माझं नको. समाधान झालं नाही अजून. अरे नाही असं पण मी तुम्हाला काहीच दिलेलं नाही हो अजून. ना रे हो. हे पाणी प्या ना. हा? हे पाणी प्या. मी एवढंच देऊ शकतो पाणी नाही प्या. नको पाणी नको. घ्या ना थोडं. पाणी नको वासरे. अहो, घ्या ना. तुला माहितीये वासरे मी पाणी कधी मागतो. कधी? मी जेव्हा दमतो तेव्हा पाणी मागतो. मग कधी जमणार तुम्ही. नाचलं की मला दमायला येतं. नाचलं की? हा म्हणजे मी तुला सांगतो भाला मी असा नाचतं म्हणजे आमच्या एरियाने ना हा. हल्दीला मांज शिकूनची हालतच होत नाही बोल. काय बोलता. मग नाचा ना इकडे. नाचू नाचा ना. कन्फर्म नाका. पण इकडे कुठे नाच यारेच का इकडे नाचा, नाचा. अरे काय जागा आहे नाचाची वासरे. पण तुम्हाला नाचता येते मला कळलं. तुम्ही घाबरलात माझ्यासारखं नाचूच शकत नाही. Challenge? तुम्ही माझ्यासारखं नाचूच शकत नाही. Challenge? अरे नाचूच शकत नाही. अरे चल चॅलेंज. घ्या पाणी घ्या पाणी घ्या. दमला दम. बरं ऐक करा पाणी घ्या ना. तू गाबात बसरा. तू मला नको शानपणे शिकू. माझं बघून घ्या काल भर होरीन. काय पाणी प्या. दमलात ना प्या ना. नाही नाही अरे येऊ वासरे. कोण राजा कोण राजा. मला बोलतो सगळे दागिने काढून घे. कोण कोण काढ तू राजा? काढ. अरे कोण राजा पण. राजा माझा मित्र इन्स्पेक्टर आहे ना तो. काय झालं मी लाईव्ह मध्ये गेलो ना तर त्यांनी बघितलं मला बोलतो ते दागिने सगळे काढून घे. का तू शान मी आहे ना. अरे टुकरा त्याला कशाला दाखवलंस ते. तरी माझा चेहरा बघितला ना. काय? तुला अक्कल काय तुला अक्कल नाही का. मी एवढं बरोबर केली तुला कळत नाही का. अरे तुला फोडला पाहिजे. आपण बरोबर करून सगळं जमाव केला. लाईव्ह केलं तुला काय तुला नीच माणसा टुकरा. नाही पण तू चोर नाही ना. मी चोर आहे. नाही 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 नाही, चोर नाही मी. असं काय करतोस. ते बंद कर ना आधी. नको नको टेन्शन घेऊ तू. हा मी बघतो तू नको टेन्शन घेऊ. काय झालं का आवडत काय झालं काय म्हणजे काय एवढं सगळं बरोबर करून जमवलं तू लगेच लाईव्ह केलंस ते. नको टेन्शन घेऊ. तुला तुझा आजार तुला माहिती नाही बाला. नको. नको टेन्शन घेऊ. तू एक काम ऐक. मला पाणी नको. अरे नाही ऐक थोडं पी पाणी थोडं पी. अरे तू बोलतोस तू पटापट कधी बोलतोस. तू कशाला एवढं बोलतोस एवढं तू बोलतोस. हा? मग त्रास होणार ना तुला. अरे एवढं बोलतोस तर त्रास होणार ना. थोडंसं पाणी पी. थोडंसं पाणी. हॅलो बस रे पाणी पिलं राधे झोपलास कसा. हॅलो ए उठणार रे. झालं काय झालं काय फालतू गिरे. आवरेशे पाणी नाही ये रा झोपते. या पाण्यात काय होतंय. क्या बात है. जबरदस्त. अरुण दादा शिट्टी वाजली हे गाणं आनंददादा शिंदे नंतर ते तुम्हीच गावं कारण तुम्ही ते फार अप्रतिम गाता. क्या बात है. मस्त. आम्हाला तुमची हास्य फसवणूक फार आवडली. विचारूया दर्दी हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. सई. मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस खूप ऑनेस्ट आणि इनोसेंट असतो तेव्हा सारखं त्याला फसलेलं बघून आपल्यालाच आवडत नाही. आणि आज मला इतकं बरं वाटलं की आज अरुणदा फसला नाही आणि आज बरोबर त्यांनी हुशारी करून पण शेवटी थोडासा तरी त्याच्या भोळेपणामुळे तो अडकलाच. पण आज जरा उलटं काहीतरी झालं त्याची खूप मजा आली आणि समाधान वाटलं. मजा आली खूप. तुम्ही मजाच आणता नेहमी जेव्हा जेव्हा तुम्ही स्टेजवर येता तेव्हा. आज तू जेव्हा ते दागिने घेत नाही नाही नको नको म्हणत होतास ते खूपच कमाल होतं. वी एन्जॉयड द परफॉर्मन्स. धमाल आली.
शौनक, तू सुद्धा आमच्या अरुण दादांसारखा खूप भोळा भाबडा आहेस, पण आम्हाला कधी कधी त्रास होतो या गोष्टीचा की तुझ्या घरात तुझ्या बायकावर इतका अत्याचार होतोय, तुला काहीच वाटत, तुला राग येत नाही का? स्टेबल राहावा माणसाने आणि विचार करावा. तसं अरुणदादा स्टेबल असतात, पण एक असा शॉट मारतात की स्टेडियमच्या बाहेर. सो असा एक शौनक आहे, शांत डोक्याने विचार करणारा आणि जास्तीत जास्त कुठे अन्याय होऊ नये याचा विचार करणारा असा एक शौनक आहे. आणि आता मी याचा स्किटबद्दल बोलतो. खूपच कमाल, आरारा एकदम खतरनाक कडक परफॉर्मन्स होता. आणि एक अरुणा, तुम्हाला एक मेसेज आहे आमच्या सिरियलमधून. अनायता आहे आमच्या एक सिरियलमध्ये, एक कॅरेक्टर करते. तुमची खूप मोठी फॅन आहे ती. थँक्यू. आणि तिने मला काल सांगितलं की अरुण दादाला सांगा आणि आय मिस यू असं सांगा त्यांना. सो आय मिस यू तिच्याकडून तुम्हाला एक मेसेज आहे. आणि खरंच खूप उत्तम परफॉर्मन्स झाला. थँक्यू सो मच. माझ्याकडून शुभेच्छा सांगा. थँक्यू. मला देवयानीला विचारायचं आहे, एक तर हा परफॉर्मन्स कसा वाटला, आणि दुसरं म्हणजे तुला खरंच असं वाटतं का की शौनक तुझा होईल? हार नाही मानणार मी कधी, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहीन. आणि परफॉर्मन्सबद्दल सांगायचं तर 24 गाजर परफॉर्मन्स होता. वा वा वा. थँक्यू. थँक्यू सो मच.